CR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत पार पडली आणि या बैठकीमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। प्रामुख्याने 2 मागण्यांसंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केलेला आहे। कोणत्या त्या 2 मागण्या आहेत आणि त्याचा लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कधी होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय त्याचबरोबर महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी चर्चा बैठकीत संपन्न झालेली आहे। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना आश्वस्त केलेलं आहे। सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे। तसंच नुकतंच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यात आली। सदर मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। देशामध्ये 25 राज्य सरकार तसेच केंद्र सरकारनं निवृत्तीचं वय हे 60 वर्षे करण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्यानं सदर मागणीवर राज्य शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला आश्वासित केलेलं आहे। निवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर केलेला आहे। 10 जून 2024 रोजी महासंघाची राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचं वय केंद्र व अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी यावर माननीय मुख्य सचिव यांनी बोलताना सांगितलं की प्रशासन स्तरावरून याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल असं नमूद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कर्मचारी पेन्शनधारकांच्या DA DR वाढीबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली। वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये प्राप्त होईल। दिनांक 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरुवात होत असून या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर विचार केला जाणार असून यामध्ये 50% प्रमाणे DA वाढीचा निर्णय निर्गमित करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच कर्मचारी सेवानिवृत्तीचं वय त्याचबरोबर DA DR वाढी संदर्भात निर्णय जो आहे तो पुढील काही दिवसामध्ये घेतला जाऊ शकतो। त्यामुळे निश्चितच ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ। महत्त्वपूर्ण बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।